नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। तर आज आपण ही राखी शिकणार आहे। तर याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, राखीला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे 4 नंबरचे सोनेरी मणी, हे खडे घेतलेले आहे लाल आणि हिरवे कलरचे। तर हे आपल्याला वरती चिटकवायचे आहे आणि हा पण तसंच चिटकवायचा आहे मध्यभागी। तर चिटकवण्यासाठी आपण फेविकॉल घेतलेला आहे। तर हा वायर नायलॉनचा नेहमी सारखाच, आणि ही सुई घेतलेली। हा नायलॉनचा धागा असा बारीक नाही मिळाला तर तुम्ही धागा वापरू शकता, मच्छी धागा। आणि हा धागा आपल्याला बांधण्यासाठी पाहिजे साईडला। ठीक आहे, करायची सुरुवात। हे बघा, आता सुरुवातीला आपल्याला 4 मणी ओळायचे आहे। ही डिझाईन मी बरेचदा सांगितलेली आहे, 4 मण्यांची डिझाईन। हे 4 मणी घेतल्यानंतर याला ना आपण गाठ मारूया। याची गाठ मारून घ्यायची। गाठ मारल्यानंतर आता पुढचे 2 मणी घ्यायचे आहे आपल्याला। हा 1 मणी घ्यायचा आणि हा 1 मणी घ्यायचा, आणि इथे आता 3 मणी ओळायचे आहे आपल्याला। हे बघा, असे 3 मणी ओढले। आता नेहमी सारखं हे बघा, असं पाठीमागून त्याच्या घेतले। हे बघा, असं झालं, असं डिझाईन येणार आहे ते। तर हे आपल्याला 4-5 पर्यंत घ्यायचं आहे। हे बघा, असे मी 6 स्क्वेअर केलेले आहे। आता आपल्याला मधला भाग करायचा आहे। मधल्या याला बघा, मी मणी थोडे जास्त घ्यायचे। तिथे आपल्याला 10 मण्यांचा वर्तुळ करायचा आहे, कारण तो हे बसला पाहिजे तिथे। पण पहिले माप घेऊन पाहायचं आपण, तुम्ही कोणते मणी घेता त्याच्यावर अवलंबून आहे। हे बघा, असे आता याच्यातून काढायचे हे असं। त्यानंतर पुढचे मणी हे बघा, हे आता हे 3 मणी घेतले मी असे। आणखी पुढे घ्यायचे आपल्याला। तर इकडे मोजून घ्यायचे किती येतात काय, त्यावेळी मग असे घ्यायचे। आता हा 4था आणि हा 5व्या मण्यातून आपल्याला मणी घेतल्यानंतर इथे आपल्याला 3 मणी ओळायचे आहे। हा असं येईल। हे बघा, आता 10 मणी ओढले आपण। तर या 5 मण्यांमधून इकडे काढलेलं आहे आपण। तर आता आपल्याला आणखी याच्यात इथे मध्यभागी एक लाईन करायची आहे, तर मण्यांचीच। हे बघा, मी कशी करते ते बघा, कारण आपल्याला हा जो मणी चिटकवायचा असतो तो बरोबर चिटकत नाही ते जर नाही केलं तर।
हे बघा, हे 4 मणी ओढले मी आता. आपल्याला इकडे काढायचं आहे, या मण्यातून काढायचं परत असं. तेव्हा हा मध्यभागी असा येतो. आणि आता ह्या मण्यातून वरती घ्यायचंय, पूर्ण मण्यातून. तर हे मी आता थोडं फिरवून घेणार आहे, म्हणजे मग मला सरळ पडेल ते करायला. हे बघा, तसेच 5 मणी घ्यायचे. हे असेल. आता परत 3-3 मणी ओळायचे आहेत परत. हे बघा, हे असं ओढून घ्यायचं, म्हणजे मग बरोबर येत. ठीक आहे, हे असं झालं. आता आपण हे 3-3 मणी ओढत जायचे, आणि इथे 6 घर जसे केलेले, आता अजून 5 घर करायचे आहेत. हे बघा, आता याला पॅक करायचं आहे आपल्याला. तर या मण्यातून पुढे घ्यायचं, हे असं पुढे घेऊन एक गाठ मारायची आहे आपल्याला. आता असं मधून घेऊन एक गाठ मारते मी. पॅक झालंय पॅक. ठीक आहे, एवढं कट करून घ्यायचं. ठीक आहे, आता आपण याला मणी चिटकवणार आहे. तर आपल्याला आता फेविकॉलची गरज पडणार आहे. हे बघा, आता हे याला असं फेविकॉल लावून घ्यायचं. फेविकॉल लावून याच्यावरती असं चिटकवून द्यायचं. ठीक आहे, आता हे लाल हिरवे मणी हे पण असेच लावायचे. फेविकॉल लावून एक एक लावत राहायचं. असं एक हिरवा, एक लाल, अशा प्रकारे हे लावायचे आहे आपल्याला. हे बघा, आता ही राखी तयार झालेली आहे. तर याच्यामध्ये दोरा घालायचा आणि त्याला गाठ मारायची. बघा कसे हे घेतलेले आहे मी, असा करायचा आहे. तर आपली राखी तयार झालेली आहे. ही बघा कशी दिसते राखी, छान दिसते ना. बनवा आणि मला सांगा कशी वाटली. तर तुम्हाला राखी आवडलीच असेल, तर अशा राख्या तुम्ही आता बनवा. मी सरळ राख्या शिकवते, पुन्हा अजून शिकवणार आहे मी 2-3 प्रकारच्या. तर त्या राख्या बनवा तुम्ही घरी, आणि कशा वाटल्या त्या मला सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. तर मला त्यामुळे तुम्हाला लवकर माझ्या राख्या जेव्हा मी टाकेल तेव्हा तुम्हाला कळेल त्या केव्हा टाकते. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.